नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभाग अंतर्गत बघू शकता जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार. तर नंदुरबार जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदं भरली जात आहेत. तुमची झडपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सकाळी बघू शकता आपण अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची जाहिरात आलेली आहे. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथून पाहून घ्या. त्याच्यामध्ये विविध पदं भरली जात आहेत आरोग्य रिलेटेड. तर ही नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभागासाठी जाहिरात आलेली आहे. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत आपल्याला माहिती असेल या ठिकाणी NHM अंतर्गत किंवा या ठिकाणी 15व्या वित्त आयोगाअंतर्गत ही पदं भरली जात आहेत. 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं असतात. या पदांसाठी एक्झाम होत नाही, तर थेट मार्क्सवरती निवड केली जाते. तर बघा, नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभागामधील 15व्या वित्त आयोगाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी पदभरती करण्यासाठी या ठिकाणी पुढील प्रमाणे अर्ज मागवले जात आहेत. तर कुठली कुठली पदं भरली जात आहेत बघा. 3 नंबरचं पद आहे लॅब टेक्निशियनचं. 12 जागा भरल्या जात आहेत. याच्यामध्ये 12th प्लस डिप्लोमा त्यांनी मागितला आहे. कॅटेगरी वाईज जागा आहेत बघू शकता. SC ST VJA NTB OBC SEBC EWS ओपनसाठी 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला असणार आहे. एकूण 24 जागा भरल्या जात आहेत. लॅब टेक्निशियनसाठी 12 जागा आहेत. पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टसाठी 6 जागा आहेत. याच्यामध्ये तुमचं एनी मेडिकल विथ MPH MHA MBA इन हेल्थमध्ये झालेलं आहे. एनी मेडिकल तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन आहे किंवा त्याच्यामध्ये तुमचं यापैकी एक या ठिकाणी झालेलं आहे. जसं की MBA इन हेल्थमध्ये केलं आहे, MPH इन हेल्थमध्ये केलेलं आहे तुम्ही मेडिकल, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. याच्यासाठी तुम्हाला 35,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. तर इथं देखील 6 जागा आहेत. प्रत्येक कॅटेगरीला वॅकेन्सीला बघू शकता. त्यानंतर बघा, इंटोमॉलॉजिस्ट हे पद आहे. MSc झुलॉजी झालेलं आहे तुमचं आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला आहे, तर 40,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या पदासाठी असणार आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं वॅकेन्सी तुम्हाला पाहता येतील. तर याच्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी 8 ऑगस्टपासून अर्ज चालू होतील ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान बघू शकता NHM आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या पत्त्यावरती पोस्टाद्वारे म्हणजेच कुरिअरद्वारे अथवा बाय हँड देखील अर्ज पाठवू शकता. तर बघा, तुम्हाला पोस्टानेही अर्ज या ठिकाणी पाठवता येणार आहे किंवा बाय हँड देखील अर्ज देऊ शकतात. 16/8/2024 नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तर याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील? वयाचा पुरावा, पदवी प्रमाणपत्रे, रजिस्ट्रेशन, गुणपत्रिका, जर अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्रे, कास्ट सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. याच्यासाठी शुल्क खुल्या प्रयोगासाठी 150 रुपये आहे. राखीव प्रयोगासाठी 100 रुपये असणार आहे. त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, एक DD काढायचा आहे आणि डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार यांच्या नावाने DD काढून तो DD जो असणार आहे अर्जासोबत तुम्हाला जोडायचा आहे. राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे DD. त्याचसोबत या ठिकाणी तुम्हाला हे एकत्रित मानधन असतं. याच्यामध्ये कुठले भत्ते वगैरे तुम्हाला दिले जात नसतात. हे प्रत्येक महिन्याचा तुम्हाला पगार असतो. तुमचं वय किमान वय 18 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. 2 पेक्षा अधिक मुले या ठिकाणी असू नयेत. या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणे तर तुमचं मॅरेज झालेलं असेल तर त्याचसोबत या ठिकाणी बघा 11 महिने 29 दिवस अशा पद्धतीचं हे 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट तुमचं असतं. पुढं या ठिकाणी ही योजना चालू राहिली तर पुढं तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील वाढू शकतं किंवा मध्येच बंद झाली तर मध्येच या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्ट देखील बंद होऊ शकतं. परंतु आपल्याला माहीत असेल NHM हे खूप दिवसापासून चालू आहे, त्याच्यामुळं पुढं चालूच राहतं ते. त्याचसोबत या ठिकाणी बाकी काय या ठिकाणी सूचना देखील तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. बघू शकता सर्वस्वी तुम्ही सर्व ही जाहिरात जी आहे वाचायचे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा या ठिकाणी बघा जिल्हा परिषद नंदुरबार /eboard.php याच्यावरती जाऊन देखील तुम्ही इथं पहिलीच जाहिरात या ठिकाणी पाहू शकता. पब्लिक हेल्थ युनिट करता रिक्त पदं भरण्याबाबत ही जाहिरात इथं तुम्हाला पाहता येईल ऑफिशियल वेबसाईटवरती देखील त्यांच्या झडपीच्या. त्याचसोबत या ठिकाणी त्यांनी अर्ज नमुना दिलेला आहे बघा. इथं फोटो लावायचा आहे, मराठीमध्ये इथं भरायचं आहे आणि इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटरमध्ये इथं तुमची माहिती भरायची आहे. अशा पद्धतीने ही सर्व माहिती भरून तुम्ही फॉर्म जो असणार आहे पोस्टाने अथवा या ठिकाणी बाय हँड देखील सादर करू शकतात. NHM डिपार्टमेंट हेल्थ आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या ठिकाणी. आता मी जसं तुम्हाला सांगितलं तुमचं सिलेक्शन जे आहे या ठिकाणी याच्यासाठी लेखी परीक्षा नसती. तर याच्यामध्ये काय काय होतं बघा. तर याच्यामध्ये बघू शकता एकूण 50 गुण
गुणांकन पद्धत असते तुम्हाला या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हे 100 गुणांचं कट ऑफ लावला जातो, ज्याच्यामध्ये बघा क्वालिफाईंग एक्झाममध्ये मिळालेले तुमचे शेवटच्या वर्षाचे गुण जे असतात त्याचं प्रोपोर्शन काढलं जातं. उदाहरणार्थ 60% गुण आहेत तुम्हाला शेवटच्या वर्षाला, तर 60 गुणिले 50 भागिले 100 मग 30 गुण, असे कमीत कमी 50 गुण दिले जातात. उच्च शैक्षणिक अर्हता आहे, त्यासोबत तुमचं या ठिकाणी अनुभव आहे, तर त्याला उच्च शैक्षणिक अर्हतेला 20 गुण, अनुभवाला प्रत्येक वर्षाला या ठिकाणी 6 गुण, अशा पद्धतीने 30 गुण, असे मिळून 100 गुण तुम्हाला दिले जातात. तर हे गुणांकन आहे. त्याचसोबत बघा थेट मुलाखत असते MBBS उमेदवारांकरिता, हे बाकीच्या पदांसाठी नाही. आपलं जे आहे या ठिकाणी गुणांकन पद्धती कुणासाठी असते ते या ठिकाणी दिलेलं आहे. MBBSसाठी मुलाखत असते, गुणांकन ही बाकी पदांसाठी या ठिकाणी असणार आहे. तर अशा पद्धतीने निवड होते, थेट गुणांनुसार तुमची निवड असते, लेखी परीक्षा या पदांसाठी होत नाही. तर याची जाहिरात जी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. तुमची ZP कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती व्हिडिओ बनवून शेअर केली जाईल. धन्यवाद.